कावेरी वालावलकर तुमचं स्वागत करते। आज आपण आलो आहोत ठाणे वेस्ट शिवाईनगर येथील मालवणी जत्रेत सहभागी व्हायला। आयोजक आदरणीय श्री सीतारामजी राणे यांच्याकडून दरवर्षी मालवणी जत्रेचा हा सोहळा आयोजित केला जातो। यंदाचं हे 26वे वर्ष आहे। या मालवणी जत्रेत वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, विशेष करून मालवणी चमचमीत अशी व्हेज नॉनव्हेज थाळी उपलब्ध असते, त्यामुळे सर्वजण येथे येऊन आस्वाद घेत असतात। तसेच या मालवणी जत्रेत दिग्गज कलाकार तसेच राजकीय नेते देखील उपस्थित असतात। तसेच लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। मालवणी दशावतार देखील असतो। चला आता पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जत्रेच्या मध्यभागी श्री गणेशाचे मंदिर बनवण्यात आलेले आहे। सुरुवातीला आधी तिथे जाऊन दर्शन घेतले आणि मग जत्रा फिरण्यास सुरुवात केली। पहिल्या चारही रांगेतील स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, लोणची, लाडू, आंबावडी इत्यादी खाद्यपदार्थ तसेच वस्तू उपलब्ध आहेत। तर शेवटच्या दोन्ही रांगेतील स्टॉलवर मालवणी चमचमीत व्हेज नॉनव्हेज थाळी उपलब्ध आहेत, ते आपण पाहूया।
कणकवली, कुडाळ, मालवण, सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणच्या लोकांचे चमचमीत खाद्यपदार्थाशी जसे नाते असते, तसेच भजन, कीर्तन आणि विशेष म्हणजे दशावतार नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गणेशोत्सव, शिमगा असो किंवा ग्रामदेवतेची जत्रा असो, इतर सणावाराला कोकणात दशावतारी नाट्यप्रयोग हे रात्रीच्या वेळी सादर केले जातात. मालवणी दशावतार नाटक हे कोकणातील संस्कृतीचा दागिना आहे. पार्वतीचा आशीर्वाद घ्यावा, मनाचं समाधान करून घ्यावं. पण हे आई, या कैलाशी येताना या माझ्या आईसाठी परत काही मी घेऊन आलोय. असं काय मग आठवडा घेऊन आला? तुमच्यासाठी आणलं, तुमच्यासाठी परत.